आपण गेली 5 वर्ष झाले पनवेल महानगरपालिकेने सत्ताधाऱ्यांनी ती 65% कर सवलत आपल्याला दिलेली नाहीये आणि आपल्यावरती बेकायदेशीर अवाजवी पूर्वलक्षी प्रभावाने जो मालमत्ता कर लावलेला आहे त्याला आम्ही विविध आंदोलनं केले, उपोषण केले, सोबतच मंत्र्यांनी बैठका आमच्या झाल्या. अशा विविध पद्धतीने आम्ही वारंवार ह्याच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि सत्तेमध्ये नसतानाही आम्हाला यश मिळालेलं आहे आणि आंदोलन केल्यामुळे आम्हाला 15 दिवस सस्पेंड केलं गेलं. पण तरी पण त्यावेळेस मी सत्तेमध्ये होते म्हणून ह्यांना 30% मालमत्ता कर हा कमी करावा लागला. म्हणजे वार्षिक भाडे मूल्य जे होतं ते 30% त्यांनी कमी केलं. तसेच आपण दुसऱ्यांदा गावठाण हद्दीतील मालमत्तांना त्यांना क वर्गातून ड वर्गामध्ये समाविष्ट करावं लागलं. त्याच्यामुळे 30% त्यांचाही मालमत्ता कर कमी झाला. त्याच्यानंतर आम्ही गोविंदराज साहेब पंतप्रधान सचिव आहेत नगर विकास खात्याचे, त्यांच्यासोबत मंत्रालयामध्ये मीटिंग लावली आणि त्या मीटिंग मध्ये आमची त्यांच्याशी एक तास त्यांच्याशी बोललो आम्ही आणि बोलल्यानंतर जवळपास त्यांनी सूचना दिल्या आपल्या आयुक्त साहेबांना. सूचनेमुळे सत्ताधाऱ्यांना 90% शास्ती माफी करावी लागली. त्यासोबतच त्यांनी 129 अ कलम जो आपल्या सिडको वसाहतील नागरिकांना लागला नव्हता ते पण लावण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या. म्हणजे सत्तेत नसताना आम्ही हे गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. आपण जर आमचं पीपीटी बघाल तर कशा पद्धतीने पहिले आमचे जे पीपीटी दाखवत आमचे जे पहिले जे मालमत्ताधारक आहेत एफलान मधले कटक दौंड साहेब, त्यांना 1,06,000 मालमत्ता कर आला होता. तर आपण 129 अ कलमाचा वापर करून लागू करून त्यांना ते कर 21,000 आपण आणलेला आहे. म्हणजे त्यांचा जवळपास 80,000 मालमत्ता कर कमी झालेला आहे. हे आपल्याकडे पुरावा आहे. त्याच्यानंतर आपण अशाच प्रकारे आपल्या 300 मालमत्ता धारकांचे टॅक्स कमी केलेले आहेत. आपण पाहू शकता पीपीटी वरती. काही जणांचे 60%, काही जणांचे 65%, काही जणांचे 80%. म्हणजे इतका मालमत्ता कर कमी झालेला आहे. या प्रयत्नांमुळे हे आपल्याला यश मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे 129 अ कलमाप्रमाणे ज्यांनी कोणी मालमत्ता कर भरलेला असेल त्यांना पुढील 3 ते 4 वर्ष कुठलाच कर भरावा लागणार नाही. कारण भरलेला कर महापालिकेकडे ऍडव्हान्स टॅक्स म्हणून जमा राहील हे आश्वासन आपल्याला दिलं गेलं आहे. ते झालेलं आहे. आपल्या इकडे एफलाईन मध्ये राहणारे प्रताप पवार त्यांनी मालमत्ता कर भरला होता तर त्यांना ते सूट मिळाली. म्हणजे त्यांना पुढील 3 ते 4 वर्ष कुठलाही कर त्यांना भरावा लागणार नाही. त्याचप्रमाणे 300 लोकांना हे सूट मिळालेली आहे. आता आपण सेक्टर 11 मधील विद्युलता सोसायटी आहे, सेक्टर 12 मधली ब्लॅक्समिथ सोसायटी आहे, त्या सोसायटीने सुद्धा अर्ज केला होता महापालिकेकडे आणि अर्ज केल्यानंतर त्यांनी ही पण या सूटची मागणी केली होती. पण सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे आयुक्त साहेबांनी कुठला निर्णय घेतला नाही. आम्ही वारंवार फॉलोअप घेतला. आयुक्त साहेब चितळे असतील त्याच्यासोबत फॉलोअप घेतला, आपले उपायुक्त खडके साहेब असतील त्यांच्यासोबत फॉलोअप घेतला. मग त्यांनी काय सांगितलं की आपण महाराष्ट्राचे जे श्री आशुतोष कुंभकोणी साहेब जे एक्स अटॉर्नी जनरल आहेत त्यांचा आपण सल्ला घेऊया, त्यांचा एक्सपर्ट ओपिनियन घेऊया, मग आपण ह्याच्यावरती तोडगा काढूया. तर आम्ही ते वाट पाहिली. आम्ही 3 महिने ह्यांनी काय तोडगा दिलाच नाही आपल्याला. मग शेवटी नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या पत्रामुळे आपण पाहतो हे पत्र मी आपल्याला मिळालं होतं. त्यांनी शेवटी हे तोडगा दिला आपल्याला. त्यांचं उत्तर आपल्याला आलेलं आहे कुंभकोणी साहेबांचं. त्या उत्तराप्रमाणे 129 अ कलम जो आहे तो सिडको वसाहतीतील प्रत्येक मालमत्ता धारकाला मिळालाच पाहिजे. त्यांचं हे पत्र आहे, त्यांचं हे दिलेलं उत्तर आहे. म्हणजे एक्सपर्ट ओपिनियन प्रमाणे आपले खारघर मधील जवळपास 25,000 मालमत्ता धारकांना ही सवलत मिळत आहे. त्याची प्रोसेस आपली चालू आहे. आणि आजचं हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण हेच आहे की आम्ही सर्व मालमत्ता महाविकास आघाडीचे उमेदवारांनी गॅरंटी घेतलेली आहे की आम्ही पहिल्याच महासभेमध्ये म्हणजे 31 जानेवारी 2026 पूर्वीच मालमत्ता कर 65% कमी करून दाखवू. त्याचप्रमाणे लावलेला डबल टॅक्स हा पूर्णपणे माफ करू आणि ज्यांनी कुणी मालमत्ता कर भरला असेल त्यांचा ऍडव्हान्स टॅक्स म्हणून तो जमा राहील. म्हणजे त्यांना पुढील 3 ते 4 वर्ष कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही.
त्याचप्रमाणे लागलेली व्याज, दंड, शास्ती हे पूर्णपणे माफ करू. ही आम्ही सर्व उमेदवार, सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार शपथ घेतो आणि गॅरंटी देतो की सत्तेत आल्याच आम्ही सर्व गोष्टी करून दाखवू.